या गावच्या यात्रेला जाऊन एक गोष्ट खूप भारी घडली, ती कोणती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर गाव गोष्टी पाहताना आज आले होते आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सायगावच्या यात्रेला। कालिका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आता ही कमान क्रॉस करून थेट घाटात गेलो। घाटात येताच अनाउन्सर मंडळीने नाव पुकारून स्वागत केलं। मागच्या स्टेजवर जाऊन सन्मानाचा स्वीकार केला। कॅमेरा पुढची मी, पण कॅमेरा मागची माझ्या मामाच्या मुलीचा पण या घाटात सत्कार केला। हीच एक खूप भारी गोष्ट घडली। थँक्यू सो मच सायगावची यात्रा कमिटी। पिल्लू आम्हाला ऍडमायर करत होता। घाटाच्या मागे थांबलेली बैल पण घाटात जाण्यासाठी एक्साइटेड असतात बरं का। बरं, या घाटात मी सर्वात पहिल्यांदा अनाउन्सर मंडळीच्या बाजूला थांबून गाडे बघितलेत। इथून पण गाडे बघण्यात वेगळीच मज्जा आहे। कोण म्हणतं बैलांना काय कळतं तेव्हा, ते पळतात फक्त घाटात। मला तर असं नाही वाटत। मालकाच्या एका आवाजात बैल शांत होतो। बैल पुढे पळाला की त्यांच्या मागे जो गाडा मालक पळत जातो तो एक प्रकारे त्याच्या बैलांना साथ देण्यासाठीच पळतो की। बरं, सायगावची यात्रा कमिटी लोकांना सावलीत बसण्यासाठी जी सोय केलती ना तुम्ही, ती एकच नंबर बरं का। फोटोग्राफर मंडळी पण होती या घाटात। बरं, काय माहिती, मला ना शेवटचा थरार पाहायला खूपच आवडतो। या घाटात महिला मंडळी पण होती आणि आपली जुनी पिढी पण होती। या गाव गोष्टी पाहताना मला एवढं समजलं की पप्पा जसं बोलले की आज सायगावची यात्रा आहे, माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मी घाटात गेले आणि अगदी या घाटात येऊन मनच प्रसन्न झालं। या घाटात आपल्या फॉलोअर्स मंडळीने पण हाय केलं। असंच प्रेम असू द्या माझ्यावर फॉलोअर्स मंडळी, आणि आता लाईक अँड फॉलो करून जा।